मुंबई भारतीय रेल्वे पश्चिम रेल्वे वरील मुंबई सेंट्रल विरार मार्गापासून सुरू होणाऱ्या कवच या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सिग्नलिंगवरील सर्वात उन्नत तंत्रज्ञान मुंबईत लागू होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर अस्तित्वात असलेल्या विद्यमान सहाय्यक चेतावणी प्रणालीची अपग्रेड केलेली आवृत्ती कवचच्या स्थापनेसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. भारतीय रेल्वे पश्चिम रेल्वे वरील मुंबई सेंट्रल विरार मार्गापासून सुरू होणाऱ्या कवच नावाच्या सिग्नलिंगवरील सर्वात अग्रगण्य तंत्रज्ञान मुंबईत बसण्यासाठी उपलब्ध होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर अस्तित्वात असलेल्या सहाय्यक चेतावणी प्रणालीची अपग्रेड केलेली आवृत्ती कवचच्या स्थापनेसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. या अप आणि डाऊन फास्ट कॉरिडोर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी 56 लाईन्सवर स्थापित केले जाईल, असे एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की जलद कॉरिडोर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुरवतो, तर 5व्या आणि 6व्या मार्गावर प्रमुखतेनं बाहेरच्या गाड्या सेवा देतात याची त्यांनी माहिती दिली आहे. No changes needed AST given translation ती is already accurate and no changes needed AST given translation ती is already accurate and contextual UAL मध्ये आणि लोकोमोटिव्हसह एकूण किमी अंतर कवच प्रणालीच्या तरतुदीसाठी 3 स्वतंत्र कंत्राटे दिली. या करारामध्ये विरारसूर तडोदरा, वडोदरा अहमदाबाद आणि वडोदरा रतलाम विभागांवरील विस्ताराचा समावेश आहे, ज्याची पूर्तता पर्यंत आहे. कवच प्रणालीचे उद्दिष्ट काय आहे? 0 अपघात साध्य करणे हे कवच प्रणालीचे मुख्य ध्येय आहे. एकाच रुळावर असताना गाड्या एकमेकांवर आदळत असल्याचे दिसून आले आहे. कोणत्याही प्रकारचा अपघात टाळण्यासाठी ट्रेन आपोआप थांबवण्याचा उद्देश आहे. नो चेंजेस माडे. रोज नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राइब करा.